माया चल हळूहळू आता दूध पण घेऊन टाक बघू लगेच. हो चल दे ग तिकडे. चल घे हळूहळू घे चमचा. पटकन जरा गरम गरम प्यायला तर बरं वाटेल तुला. हे बघ या लेपानी तुला आता बरं वाटेल हो. सूजी कमी होईल. हा माया माया ग काय झालं बरं वाटत नाहीये का तुला? अहो मी गार्डन मध्ये गेलो तो वॉक करायला मी पडले पाय मुरगळला बघा ना सूजही आलीये. आई अगं हे काय करतेस तिच्या पायानं तू? अरे तिच्या पायाला मी हळदीचा लेप लावते. बघूया त्यांनी काही आराम पडतोय का. बरं माया निघतो आम्ही. हा तर संगीत निघूया. चला ओके टेक केअर. काळजी करू नकोस लवकर बरी होशील. हो हो आणि उद्या आम्ही येतो तुला भेटायला. हा? चल. चला 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 चला. जास्त लागलंय का? नाही हो आता बरं वाटतंय. सासूबाईंनी लेप लावलाय ना बरं वाटतंय आता. माया अचानक कशी ग पडली अगदी भूतराटकी झाल्यासारखी. अगं हो पण तुझ्या एक गोष्ट लक्षात आली का? कोणती का? अगं तिची सासू किती प्रेमळ आहे ती. तुला माहितीये तिच्या सासूनी तिला हळदीचं दूध आणून दिलं तिला लेप लावला. मग खरं तर ना त्या मायाची सासू खूप समजूतदार आहे पण ती तिला ना समंजसपणे घ्यायलाच मागत नाही. हो ग बाई खरंच. अगं तिला एकदम खाष्ट सासू भेटायला पाहिजे होती. बरोबर. बिचारी खूपच गरीब आहे. हो आणि किती प्रेमळ आहे त्या आजी. मग खूपच प्रेमळ आहेत. आपण असं करूया आपण ना त्या मायाला चांगली समज देऊया. खरं तर त्या म्हातारीला वृद्धाश्रमात जाण्याची गरजच नाहीये. अगदी बरोबर. अगं ते तिला समजायला पाहिजेत ना. नाहीतर काय. हे बघ आपण असं करूया उद्या संध्याकाळी मायाकडे जाऊया. बरोबर आहे ठीक आहे. मग उद्या संध्याकाळी आपण मायाकडे भेटूया. पण मी काय म्हणते ह्या जगात सगळीच माणसं एकसारखी नसतात. काही ठिकाणी सासवा वाईट असतात तर काही ठिकाणी सुना वाईट असतात. बरोबर आहे. ते आपल्या आपण समजून घ्यायचं असतं. हो की नाही. हो ठीक आहे. मग आता काय करायचं आपण उद्या संध्याकाळी तिच्याकडे जायचं. हो नक्की जायचं. ठरलं नक्की. आपण तिला समज द्यायची आणि चांगलीच तिला समज. जिमी स्वीटी पटापटा जेवून घ्यायचं. जेवण झालं की आजीकडे जायचं आणि आजीला सांगायचं आजी आम्हाला एक छानशी गोष्ट ऐकव. बाय आम्हाला थोडीशी चटणी दे. हो देते. आई आजीला पण वाट ना. आजी जेव्हा मोकळी झाली म्हणजे ती आम्हाला गोष्ट सांगायला बसेल. बरं देते. हा आई हे ताट किती खराब आहे. यात नको देऊ ना आजीला. आपल्यासारखं चांगल्या ताटात दे ना. अरे जिमी तुला काही कळत नाही. अरे म्हाताऱ्या माणसाचे हात कापतात ताट हातातून पडतं आणि म्हाताऱ्या माणसाला असं ताट चालतं रे. भात दे ना अजून आजीला. भाजी पण दे. आजीला इतकी भाजी पुरत नाही. तुम्ही दोघं ना फारच आगाऊ झालात. म्हाताऱ्या माणसाचं खाणं पिणं तुम्हाला काही कळत नाही. आता मला सांगा तुमची आजी अगदी ठणठणीत आहे म्हणजे सगळं काही बरोबर आहे की नाही? बाबा आई आजीला म्हातारी का म्हणते? स्वीटी अगं जरा ज्यांचं वय जास्त झालेलं असतं त्यांना म्हातारे म्हणतात आणि तुम्ही दोघं जण लहान आहात. तुमचं वय कमी आहे म्हणून तुम्हाला लहान म्हणतात. कळलं? मग तुम्हाला काय म्हणायचं? अरे कसला हा प्रश्न. आम्ही तुमचा आई बाबा. आई सर्व म्हाताऱ्या माणसांना असं जेवण द्यावं लागतं? हो वयोमानामुळे त्यांची पाचनशक्ती कमी झालेली असते म्हणून त्यांना सहज पचणारं जेवण द्यायचं असतं. चांगलं चमचमीत जेवण त्यांना द्यायचं नसतं. आई बाबा तुम्ही पण म्हातारे होणार का? स्वीटी बेटा जे आज लहान आहे ते उद्या तरुण होणार आणि जे आज तरुण आहे ते उद्या म्हातारेच होणार. बेटा हा देवाने केलेला नियम आहे. कळलं तुला? असं मग तुम्ही म्हातारे झाल्यानंतर तुम्हालाही असं साधं जेवण आणि जरासं डाळ भात द्यायचं. जिमी हा काय फाजीलपणा आहे. गप्पा बस. स्वीटी जा आजीला जेवण देऊ नये. माया आज मुलं काय बोलली ते ऐकलंस ना? ऐकलं म्हणजे
ही आजकालची मुलं काय काय बोलायला लागली आहेत. हक्कल ह्यांना जरा जास्तच आहे बाई. नाही माया, कळत नकळत मुलांवर संस्कार होत असतात. आपण जे बोलतो, आपण जे वागतो, त्याचे परिणाम त्यांच्यावर होत असतात. यापुढे आपण भान ठेवूनच वागायला पाहिजे. एक काम करते, ताट फेकून दे. हो, तुम्ही बरोबर बोलताय. जिमी, जिमी, तुला आवडत नाही नाही ताट? जा फेकून दे. नाही आई, राहू दे ना. हे ताट तुम्ही म्हातारे झाल्यानंतर तुम्हाला या ताटात वाढीन. जिमी, चला, आजपासून आजीबाईंच्या मदतीसाठी काहीतरी सुरुवात झाली. मोहन, ही मुलं खूप बोलायला लागली आहेत. आता आपल्याला लवकरात लवकर सासूबाईंना वृद्धाश्रमात पाठवायला पाहिजे. त्या जोपर्यंत इथे असतील असे प्रसंग वारंवार घडत राहतील. अगं मग आता काय करायचं काय? उद्या रविवार आहे. त्या वृद्धाश्रमातली 2 माणसं आपल्याला भेटायला येणार आहेत. मग बघूया काय करायचे ते. जय श्रीराम. डॅड, तुम्ही टेन्शन कशाला घेता? इतक्यात तुम्हाला काही अटॅक वगैरे येणार नाहीये. सुरेखा, सुरेखा, अगं या कार्टीला सांग जरा तोंड सांभाळून बोल म्हणावं. कम ऑन डॅड, माझं नाव कॅटरीन आहे, ओके? आणि हे कार्टी वगैरे नाव कुठून शोधून काढलं तुम्ही? करुणाबाई, करुणाबाई, जा तू आपले ओठ रंगून घे आणि इथून जा. आई, पण डॅड, मला खरं सांगा, डॉक्टरांनी तुम्हाला काय सांगितलंय? डॉक्टर? कोण डॉक्टर? आणि कशाला जाईल मी डॉक्टरकडे? हो माय गॉड, म्हणजे आता डॉक्टरांकडे जाण्यासारखं सुद्धा काही उरलेलं नाहीये. हो, मी एकदम टकाटक आहे, मला काही झालेलं नाही. अगं करुणा, त्यांना काहीच झालेलं नाही. चला हो, तुम्ही आंघोळ करून घ्या बघू. ते काही नाही. डॅड, मला आधी सांगा बरं, तुम्हाला काय झालंय? काय हो, खरंच तुम्हाला काही त्रास होतो का? हो, मला एका गोष्टीचा त्रास होतोय. ते मला माहितीये. एक म्हणजे माझ्या बोलण्याचा आणि दुसरा मम्मीचा. राईट डॅड? अगं ए भवाने, गप्प बस. दिवसभर आपली पचपच पचपच पचपच. चल उठ तिथून, आता काय काम कर. मॉम, नट्टापट्टा नट्टापट्टा आपला चाललेला असतो. काय हो, खरंच बरं वाटत नाही का तुम्हाला? मी काय म्हणते, आपण डॉक्टरकडे जाऊया का? मला ना थोडा त्रास होतोय आणि मला वाटतंय की आपण डॉक्टरकडे जावं. बजरंगाची कमाल हो, बजरंगाची कमाल.